नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. सेनेतून सन्मानाने निवृत्ती. हिटनीचा सुपुत्र झाला गावाचा अभिमान. 22 वर्षे देशसेवा पूर्ण करून नायक यमाजी बिवा पुजारी यांचा गौरवशाली सेवानिवृत्ती सोहळा. बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील हिटनी गावचे सुपुत्र नायक यमाजी बिवा पुजारी यांनी भारतीय सैन्यात 22 वर्षांची उल्लेखनीय सेवा बजावून 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्ती घेतली. त्यांच्या या गौरवशाली सेवेनिमित्त गावात भव्य स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नायक पुजारी यांनी 15 मार्च 2004 रोजी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. दीर्घ सेवेनंतर त्यांनी देशसेवेची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत सन्मानाने निवृत्ती स्वीकारली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांसह निपाणी नगरपालिकेच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर निपाणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही त्यांनी आदरांजली वाहिली. पुढे आपल्या गावी जाऊन ग्रामदैवत श्री मसोबा यांचे दर्शन घेतले. गावात त्यांच्या आगमनावेळी ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीने जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. गावातील वडीलधारी मंडळी, नेते, तरुण, महिला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचा सन्मान केला. मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर श्री मसोबा मंदिरापासून गावातील मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी घरासमोर आरती करून पाणी व साखर देऊन त्यांचे स्वागत केले. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या सोहळ्यात त्यांच्या शिक्षकांनी, ज्येष्ठ माजी सैनिकांनी, नातेवाईकांनी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गावातील मान्यवरांच्या हस्ते नायक पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने पाहुणचारानंतर नायक यमाजी बिवा पुजारी यांनी मनोगत व्यक्त करत गावकऱ्यांचे, माजी सैनिकांचे, नातेवाईकांचे आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला बाळू पुजारी, युवराज पाटील, बाळासाहेब पाटील, आप्पा पुजारी, सचिन पुजारी, नारायण दळवी, रमेश तोपारे, सरोज तोपारे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुले उपस्थित होती. काही सेवेमध्ये आहेत. यांच्या पुढील वाचारीसाठी परमेश्वरांना दीर्घायुष्य लाभो, त्यांची तब्येत व्यवस्थित राहा ईश्वरी प्रार्थना करतो. धन्यवाद. माझी ना तिथं 2008 या काळात तिथं सेवा बजावली. दुसरं पोस्टिंग या ठिकाणी पंजाबला झालं 2008 ते 10. त्यानंतर अरुणाचल प्रदेश 2010 ते 13, मध्य प्रदेशामध्ये 2013 ते 16 आणि परत एकदा जम्मू काश्मीरमध्ये 2016 ते 19. त्यावेळी जरा युद्धजन परिस्थिती होती. यमाजीला मी फोन केला, यमाजी तू कुठं आहेस म्हटलं. तर तो म्हणाला, दादा मी जम्मू काश्मीरला आहे. मला हे काय कळलं, जम्मू काश्मीरला अनेक शहीद होत होते. आमचा मुलगा आमचा मुलगा काय आशीर्वाद आणि त्या आशीर्वाद यमाचा कठीण सुद्धा या ठिकाणी सेवा तून त्याचं या ठिकाणी राजस्थानला परत झालं महेश आणि शेवटी या ठिकाणी सिकंदर मध्ये या ठिकाणी 31 इथपर्यंत त्यांनी सेवा केली आणि आज तो या ठिकाणी सेवेतून या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे. तर अशा या ठिकाणी प्रदीर्घ 22 वर्षे या ठिकाणी सेवा करून देशाच्या सेवेसाठी आपल्याला माहिती आहे जवान या ठिकाणी किती परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपली सेवा बजावत असतात. एखादा मुलगा या ठिकाणी देश करण्यासाठी तो अभिमान आहे, पण त्याच्या कुठं काय अवस्था आहे हे तुम्हाला, कारण जवान या ठिकाणी सेवेमध्ये असताना सासरे या ठिकाणी घरच्यांचं तोंड बघत नाही. पत्नी, मुलं, आई वडील या सर्वांना सोडून तो देशाच्या सेवेसाठी जात असतो. पण जात त्याच्या भावना काय होत असतील हे आपण सांगू शकत नाही. ते करायला पाहिजे. जगात जगायला आपल्या हा सतत पेटत राहायला पाहिजे. बंदुकीच्या प्रशिक्षणापर्यंत ज्या ज्या गुरुवारांनी मला प्रशिक्षण दिलं आणि आज मला इथपर्यंत आणून त्याही मी मनापासून नंतर माझ्या बरेच संकट आले. संकट काळात माझे हिंदू आहेत, बहिणी आहेत, त्यांनी मला कुठल्या स्थितीत घेत मला प्रत्येक समजूत घालून मला जो तो इथं दिल्याबद्दल तेही मी पासून आभार. माझ्या भाची किंवा माझ्या वडिलांची ऋणी उपकार. हिटनी ग्रामस्थ हे आज या माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच भारतीय बौद्ध महासभा
निप्पाणे, बेळगाव जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. त्याच्यानंतर आसपासच्या गावातील सेवारत आणि सेवानिवृत्त हे सुद्धा कार्यक्रम मला आवर्जून उपस्थित दाखवले, त्यांचाही मनापासून आभार मानतो. माझ्या कुटुंबियांशी माझ्यावरती असेच राहावे ही ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती टीव्ही न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.